पुणे जिल्ह्यातील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात येते। बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, खेडच्या जागेची मागणी होते। मावळ, शिरूर, दौंड, पुरंदर हवेली, भोर या जागेची देखील मागणी करण्यात येते। तर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, प्रणिता अगदी बरोबर आहे। तर पुणे जिल्ह्यातल्या माहितीमध्ये अजित पवार गटाला साधारणतः 8 विधानसभा मतदारसंघाच्या जागा ज्या आहेत त्या मागण्यात आलेल्या आहेत। मात्र त्यापैकी बारामती, इंदापूर, त्याचबरोबर जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ आणि शिरूर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत अशा ठिकाणच्या जवळपास 7 जागा ज्या आहेत त्या मात्र राष्ट्रवादीकडून लढवल्या जातील त्या आता जवळपास निश्चित झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंदापूर विधानसभेवरती अजित पवार गटानं दावा जो आहे तो सोडलेला नव्हता। मात्र गेल्या वेळेस भाजपकडून हर्षवर्धन पाटलांनी निवडणूक जी आहे ती लढवलेली होती। कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूर विधानसभेची जागा मिळणार ही जवळपास निश्चित झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारीच्या वाटेवरती आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे। येत्या 2 दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटलांकडून अधिकृतरित्या निर्णय जो आहे तो सुद्धा जाहीर होऊ शकतो। मात्र जिल्ह्यातल्या जवळपास महत्त्वाच्या 7 जागांवरती राष्ट्रवादीचा दावा आहे आणि त्या जागाच राष्ट्रवादी लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।